जलगांव शहर का आज़ाद क्रीड़ा व सांस्कृतिक मित्र मंडल, जिसे प्यार से जलगांव का चिंतामणि भी कहते हैं, हमेशा की तरह इस साल भी पाठ पूजन 16 बड़े ही धूमधाम से मनाया गया। इस वर्ष मंडल अपनी 27वीं वर्षगांठ मना रहा है और इस अवसर पर उन्होंने सुपर कंप्यूटर 8000 की थीम पर आधारित एक शानदार आरस बनाने की योजना बनाई है। ये मंडल हर साल समाज उपयोगी और छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए विभिन्न प्रकार की झांकियां प्रस्तुत करता है। इनमें सियाचिन बॉर्डर, INS विक्रांत, इसरो स्टेशन और नदी जोड़ो परियोजना जैसे अद्भुत और प्रेरणादायक दिखावे शामिल है। इस साल छात्रों को कंप्यूटर से और अधिक जोड़ने के उद्देश्य से सुपर कंप्यूटर 8000 की थीम चुनी गई है। इस भव्य पाठ पूजन 16 में मंडल के 11 सदस्य जोड़ों ने मिलकर पूजा अर्चना की। कार्यक्रम में कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे, जिनमें विधायक राजू मामा भोले, शहर पुलिस स्टेशन के निरीक्षक सागर शिंपी, पूर्व पार्षद मुकुंद सोनोने, प्रशांत पाटिल, सचिन नारडे, संदीप ढंडोरे, नीलेश देशमुख और कैलाश पाटिल प्रमुख थे। इस सफल आयोजन के पीछे मंडल के अध्यक्ष अश्विन भोले और उनकी पूरी टीम की कड़ी मेहनत है। टीम के सदस्यों में नितिन चंदनकर, अथर्व ठाकरे, महेंद्र विरपणकर, रुपेश पाटिल, ललित भोले, गणेश लोहार, राज चांदनकर, मयूर रातवेकर, रुपेश भाकरे, मयूर विरपणकर, महेश पाटिल, गौरव चांदनकर, प्रणय पाटिल, सोनो महाजन, सुधीर चंदनकर, निर्मय पाटिल, विपिन पाटिल, राज खंडेलवाल, कुणाल महाजन, कपिल पाटिल, निखिल जोशी, चारुदत्त पाटिल और मंडल के सभी अन्य सदस्य शामिल हैं। आज़ाद क्रीड़ा व सांस्कृतिक मित्र मंडल का ये प्रयास निश्चित रूप से सराहनीय है, जो समाज में जागरूकता फैलाने और युवाओं को प्रेरित करने का काम करता है। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। धन्यवाद। आज आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचं यंदाचं हे 30वे वर्ष आहे आणि आज आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळाच्या बैरामपेठचा जळगावचा चिंतामणीचा पाठपूजन सोहळा इथे संपन्न झालेला आहे। आपण या ठिकाणी 5 जोडप्यांना बसवलेलं होतं, जे बैरामपेठचे प्रतिष्ठित नागरिक आहे। 30वे वर्ष असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून मंडळाचं नाव लौकिक होतंय, ते म्हणजे अध्यात्माकडून विज्ञानाकडे। मी हे जे स्टेटमेंट आहे ते अत्यंत जबाबदारीने देतोय, कारण आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षापासून विज्ञानाच्या कसोटीवर अध्यात्म कसं आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय। आपण जर गेल्या अनेक वर्षाचं आपलं डेकोरेशन जर बघितलं तर इस्रो, त्यानंतर जहाज, मोठी जहाज विक्रांत जहाज केली होती आपण, मागच्या वर्षी नदीजोड प्रकल्प, आणि या वर्षी सुद्धा विज्ञानाला आपण सिद्ध करण्यासाठी भारताचं जे सुपर कम्प्युटर आहे, परम कम्प्युटर, ज्या परम कम्प्युटरचं आरास या ठिकाणी आपण साकार करणार आहोत। जळगाव मधल्या मुलांना आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा विज्ञान काय आहे हे कळावं म्हणून अनेक वर्षापासून खूप प्रयत्न करतोय। विज्ञान आणि अध्यात्म या दोघांचा संगम आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ करत आहे आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान आहे की ही चळवळ आम्ही जळगाव शहरामध्ये रुजू शकलो आहे। यंदाचा जो आरास आहे हा विज्ञानाच्या कसोटीवर आहे। भारताचं जे पहिलं संगणक आहे, एक वेळ अशी होती की भारताला अनेक देशांनी हे तंत्रज्ञान देण्यासाठी नकार दिला होता, पण आपल्या जिद्दी वैज्ञानिकांनी या तंत्रज्ञानाला भारतात मांडलं, भारतात तयार केलं, भारतात निर्माण केलं आणि आज पूर्ण जगभरामध्ये भारताचा झेंडा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उंचावर जातोय। मी आपल्या माध्यमातून जळगावच्या नागरिकांना विनंती करतो की गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळामध्ये जे मंडळाचे कार्यकर्ते अथक मेहनत घेणार आहेत, परिश्रम करणार आहेत, ते फक्त आपल्यासाठी करणार आहे। आज पाठ पूजा संपन्न झाल्यासोबतच आपण मंडळाची जी जर्सी आहे ती आपण मागे बघू शकतो। त्या मंडळाच्या जर्सीचं सुद्धा आमदार राजू मामा भोळे आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन साहेबांच्या हातून आपण त्याचं विमोचन केलेलं आहे। हे परम संगणकाचं सगळं विस्तृत समजून घेण्यासाठी मंडळाचे एक शिष्टमंडळ पुण्याला आम्ही, ज्यांनी परम संगणक निर्माण केलं, पद्मश्री डॉक्टर विजय भटकर, त्यांच्या सन्मुख गेलो होतो। त्यांना आम्ही निवेदन केलं, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन परम संगणकाची सगळी इतिहास व्हिडिओज आमच्या सोबत शेअर केलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये जळगावच्या नागरिकांना परम संगणकाची विस्तृत माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी पुन्हा आवाहन करतो आपल्या माध्यमातून। धन्यवाद।